Today we are going to learn about the subdivided bar graph. In previous year we already learned about the bar graph, but here we studied the subdivided bar graph. In subdivided bar graph we show the information about two different quantities. Here male laborers and female laborers are shown in the same bar. एकाच बार मध्ये त्या ठिकाणी मेल लेबरर्स आणि फिमेल लेबरर्स आपण दाखवणार आहोत. 7th स्टँडर्डला आपण जो काही बार ग्राफ अभ्यासलेला आहे जॉईंट बार ग्राफ किंवा मग नुसताच बार ग्राफ. एकाच बार ग्राफ मध्ये फक्त साधे बार काढले असतात त्याला म्हणायचे बार ग्राफ. आणि जॉईंट बार ग्राफ जो आहे त्यामध्ये दोन इन्फॉर्मेशन एकाला एक जोडून स्तंभ हे काढलेले असतात त्याला म्हणायचे जॉईंट बार ग्राफ. आता यामध्ये आपण सब डिवायडेड बार ग्राफ जो आहे या सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये दोन इन्फॉर्मेशन एकाच बार मध्ये डिवाइड करून दाखवणार आहोत म्हणून त्याला म्हणायचे सब डिवायडेड बार ग्राफ. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. टाउन्स आर गिवन विठ्ठलपूर, धनोडी अँड कर्माबाद. 3 टाउन्स दिलेले आहेत विठ्ठलपूर, धनोडी अँड कर्माबाद. यामध्ये मेल लेबरर्स आणि फिमेल लेबरर्स तुम्हाला दिलेले आहेत आणि आपल्याला बार ग्राफ काढण्यासाठी त्या दोन्हीची टोटल हवी म्हणून तिसरा जो रो आहे तो करायचा आहे टोटल लेबरर्स. तर बघा विठ्ठलपूर या गावामध्ये तुम्हाला 180 मेल लेबरर्स दिलेले आहेत आणि 120 फिमेल लेबरर्स दिलेले आहेत. या दोन्हीचे ॲडिशन करून टोटल मिळाले 300 लेबरर्स. त्यानंतर सेकंड आहे धनोडी. या धनोडी गावामध्ये तुम्हाला मेल लेबरर्स 80, फिमेल लेबरर्स 40, टोटल लेबरर्स 120. Then in Karmabad town, male laborers are 100, female laborers are 60. The total laborers are 160. 100 plus 60, 160. Now let's start how to draw the subdivided bar graph. In subdivided bar graph, first draw the x-axis and y-axis. Horizontal and vertical ज्या काही दोन ॲक्सिस काढायचे आहेत. एक्स ॲक्सिस याला म्हणायचे आणि दुसरा जो आहे त्याला म्हणायचे वाय ॲक्सिस. हे दोन्ही ॲक्सिस ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील त्याला नाव द्यायचे 0. त्यानंतर जे काही टाउन्स दाखवायचे आहेत आपल्याला ते टाउन्स आपण एक्स ॲक्सिसवर दाखवणार आहोत. टाउन्स दाखवताना सेम डिस्टन्स किपिंग इक्वल डिस्टन्स त्या ठिकाणी ठेवणार आणि इक्वल डिस्टन्सवर ते टाउन्स दाखवणार आहेत. फर्स्ट टाउन ते विठ्ठलपूर, सेकंड धनोडी आणि थर्ड कर्माबाद. अशा पद्धतीने तिन्हीसाठी आपण बार काढणार आहोत. त्यानंतर वाय ॲक्सिसवर काय दाखवायचे नंबर ऑफ लेबरर्स दाखवायचे आहेत. हे लेबरर्स दाखवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त ॲडिशन येते 300. त्या पद्धतीने इथं वाय ॲक्सिसवर स्केल घ्यायचं आहे. वाय ॲक्सिसवर आपण स्केल घेतलं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 40 लेबरर्स म्हणजे 1 सेंटीमीटरला 40. या पद्धतीने वाय ॲक्सिसवर आपण लेबरर्स घेणार आहोत. बघा 0 नंतर 40, त्यात 40 ॲड करत जायचे. 80, 120, 160, 200, 240, 280 आणि 320 पर्यंत. जास्तीत जास्त जी काय ॲडिशन आहे आपली 300 आहे. 320 पर्यंत आपण लिहिलं. आता ग्राफ काढताना वाय ॲक्सिसवर तुम्ही काय स्केल घेतलेलं आहे हे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते इथं ग्राफ पेपरच्या वरती उजव्या कोपऱ्यामध्ये लिहायचे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 40 लेबरर्स. त्यामध्ये आपण लेबरर्समध्ये फिमेल लेबरर्स आणि मेल लेबरर्स सेपरेट करून दाखवणार आहोत. मेल लेबरर्स आपण अशा पद्धतीने त्या बारमध्ये लाईन्स देऊन दाखवणार आहोत आणि जो काही रिकामा स्तंभ असेल, रिकामा जो काही कॉलम असेल, ब्लँक कॉलम असेल त्याला म्हणायचे फिमेल लेबरर्स. आता प्रत्येकासाठी आपण बार काढूया. पहिला जो आहे विठ्ठलपूर. विठ्ठलपूरसाठी जो काही बार आहे तो किती हाईटचा काढणार आहे. विठ्ठलपूरसाठी टोटल हाईट जी आहे 300. मग अगोदर 300 पर्यंतचा ग्राफ काढून घ्यायचा. 300 कुठं मिळणार 280 आणि 320 याच्यामध्ये काय येणार 300 मिळणार. 300 पर्यंत आपण विठ्ठलपूरसाठी ग्राफ काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने तेवढ्या हाईटचा आपण ग्राफ काढायचा आहे. आपण सब डिवायडेड बार ग्राफ काढतोय.
म्हणजे या एकाच बारमध्ये आपल्याला मेल लेबरर्स आणि फिमेल लेबरर्स डिव्हाइड करून दाखवायचे. मेल लेबरर्स किती त्यातले 180 आहे. मग आपण मेल लेबरर्स इथं 180 पर्यंतचा जो काही ग्राफ आहे 160 + 200 या दोन्हींच्या मधली जी आहे लाईन ती काय असेल 180 असेल. आणि 180 पर्यंतचा जो काही बार आहे तो अशा पद्धतीने दाखवायचा. म्हणजे हे जे 180 आहे ते आहेत मेल लेबरर्स आणि राहिलेल्या वरचा जो काही ब्लँक जो काही कॉलम आहे ते फिमेल लेबरर्स. अशाच पद्धतीने धनोडी गावासाठी आपण धनोडी या टाउनसाठी बार काढूया. धनोडीसाठी किती आहे 120 हाईटचा ग्राफ बार काढावा लागेल. तर इथं या ठिकाणी 120 पर्यंत ग्राफ काढायचा आहे. या 120 मध्ये मेल लेबरर्स किती आहेत 80. मग 80 पर्यंतचा जो काही कॉलम आहे त्याला अशा पद्धतीने लाईन्स द्यायचे आणि वरचा जो 40 आहे तो 40चा रिकामा ठेवायचा, तो फिमेल लेबरर्ससाठी. त्यानंतर थर्ड टाउन आहे कर्माबाद. या कर्माबादसाठी आपल्याला 160 एवढ्या हाईटचा बार काढायचा आहे. 160 बघा या ठिकाणी 120 नंतर 160 इथपर्यंत हाईटचा बार काढायचा. 160 आणि या 160 मध्ये 100 लेबरर्स जे आहेत ते आहेत मेल लेबरर्स. मग 100 पर्यंतचा कॉलम लाईन्स द्यायच्या आहेत. 80 आणि 120च्या मध्ये काय येणार आहे 100 येणार आहे. म्हणून 100 पर्यंत अशा पद्धतीने लाईन्स द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीने या सब डिव्हायडेड बार ग्राफमध्ये एकाच बारमध्ये दोन इन्फॉर्मेशन डिव्हाइड करून दाखवलेल्या असतात. म्हणून त्याला काय म्हणायचं आहे सब डिव्हायडेड बार ग्राफ असं म्हणायचं आहे. Now let's solve the practice set 11.2. The first question is given. Observe the following graph and answer the questions. ग्राफ दिलेला आहे बघा तुम्हाला आणि त्या ग्राफवरून आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत. तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे बघा ग्राफमध्ये सेविंग्स इन रुपीज. वाय ॲक्सिसवर काय दिलेलं आहे सेविंग्ज इन रुपीज दिलेलं आहे. त्यानंतर एक्स ॲक्सिसवर आपल्याला दिले आहेत वुमेन. त्यामध्ये तुम्हाला सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली असे वुमेन्स दिलेले आहेत. स्केल ऑन वाय ॲक्सिस दिलेला आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200. म्हणजे 0 नंतर 200, 400, 600, 800 आणि 1000 अशा पद्धतीने स्केल दिलं आहे. आणि 2 महिन्याचं जे काही सेविंग आहे सेविंग इन एप्रिल डार्क लाईन्सने डार्क करून दाखवलेला आहे. आणि सेविंग इन मार्च जो काही रिकामा स्तंभ आहे ब्लँक जो आहे स्तंभ बार तो तुम्हाला सेविंग इन मार्च आहे. क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा. आपण क्वेश्चन्स वाचूया आणि आन्सर्स देऊया. स्टेट द टाईप ऑफ ग्राफ. कुठल्या टाईपचा ग्राफ आहे आता त्या ठिकाणी बघा एकाच बारमध्ये दोन जे काही इन्फॉर्मेशन आहेत सेविंग्ज इन मार्च अँड सेविंग्ज इन एप्रिल दोन इन्फॉर्मेशन तुम्हाला एकाच बारमध्ये सेपरेट करून दाखवलेलं आहे. द टाईप ऑफ बार ग्राफ इज सब डिव्हायडेड बार ग्राफ. कुठल्या टाईपचा बार ग्राफ आहे हा सब डिव्हायडेड बार ग्राफ आहे. सेकंड क्वेश्चन हाऊ मच इज द सेविंग ऑफ वैशाली in the month of April. How much is the savings of वैशाली in the month of April. आता या ठिकाणी एप्रिलमधली वैशालीची सेविंग तुम्हाला दाखवलेली आहे. आता एप्रिलमधली जी काही सेविंग आहे ती एप्रिलमधली सेविंग वैशालीची बघायचं आहे. एप्रिलमधली सेविंग आपल्याला डार्क करून दाखवलेली आहे आणि ही वैशाली. मग वैशालीचा डार्क करून दाखवलेला जो काही बार आहे तो किती हाईटचा आहे बघूया आपण या ठिकाणी. बघा इथे हा वैशालीचा बार आहे एप्रिलचा आणि तो इथपर्यंत त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच कितीपर्यंत आहे 600 पर्यंत. वैशालीची सेविंग किती आहे 600. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मच इज द टोटल ऑफ दी सेविंग्स ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल.
सरोजची मार्च आणि एप्रिलची टोटल सेविंग्स तुम्हाला विचारलेली आहे. त्या ठिकाणी सरोज शोधायची. ही सरोज आणि तिचा हा जो बार आहे मार्च आणि एप्रिल दोन्ही मिळून त्या ठिकाणी तुम्हाला सेविंग विचारलेली. ती कुठपर्यंत उंचीचा स्तंभ येतो बघा, 800 इथपर्यंत उंचीचा स्तंभ आहे. म्हणजेच काय आन्सर येईल, द टोटल सेविंग ऑफ सरोज इज 800 रुपीज. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन 4th, हाऊ मच मोर इज द टोटल सेविंग्स ऑफ सविता दॅन द टोटल सेविंग्स ऑफ मेघा. तर सविताची सेविंग मेघाच्या सेविंगपेक्षा कितीने जास्त आहे आणि टोटल सेविंग्स. तर बघा या ठिकाणी सविता जी आहे बघा, सविताची सेविंग किती आहे, सविताचा जो बार आहे तो कितीपर्यंत आहे 1000 पर्यंत आहे बरोबर. त्यानंतर आणि मेघाचा जो बार आहे तो कुठपर्यंत आहे बघा 400 आणि 600च्या मध्ये, 400 आणि 600च्या मध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी बघा मेघाचा जो बार आहे तो या ठिकाणी आहे एवढा, कुठपर्यंत येतो 400 आणि 600च्या मध्ये म्हणजे 500. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार 1000 सविताची सेविंग्स टोटल सेविंग, मेघाची टोटल सेविंग्स 500. म्हणजेच काय 1000 मायनस 500 इज इक्वल टू 500 रुपीज. द टोटल सेविंग्स बाय सविता इज ₹500 मोर दॅन दी मेघा. सविताची टोटल सेविंग मेघापेक्षा कितीने जास्त आहे 500 रुपीजने जास्त आहे. हुज सेविंग्स इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट म्हणजे कमीत कमी कोणाची सेविंग जी एप्रिलमध्ये सगळ्यात कमी आहे. तर एप्रिल महिना जो दाखवला आहे तो डार्क करून आपल्याला दाखवलेला आहे आणि डार्क असलेला जो काही कॉलम आहे तो कोणाचा आहे मेघाचा आहे. या ठिकाणी मेघाचा कॉलम जो आहे तो डार्क असलेला सगळ्यांपेक्षा कमी आहे म्हणजे 200 रुपीज. अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ दिलेला असेल आणि ग्राफवर क्वेश्चन्स विचारलेले असतील, ग्राफ ऑब्झर्व करायचा आहे आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत. Now let's solve the second example of practice set 11.2. The number of boys and girls in standard 5th to 8th in a ZP school is given in the table. Draw a subdivided bar graph to show the data. Scale on y-axis 1 cm is equal to 10 students. ZPच्या स्कूलमधील 5th to 8th पर्यंत जे काही स्टँडर्ड्स आहेत त्यामधील बॉईज आणि गर्ल्स अशा स्टुडंटची संख्या दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफमध्ये ती इन्फॉर्मेशन दाखवायची आहे. त्यासाठी बघा चार्ट तयार करून घ्यायचा अगोदर. स्टँडर्ड 5th 6th 7th 8th त्यामध्ये दिलेले बॉईज लिहायचे, गर्ल्स लिहायचे आणि सब डिवायडेड बार ग्राफमध्ये दोन्हींची काय करायची असते टोटल करायची असते. त्यामुळे अगोदर टोटल करायची. 34 + 70 किती मिळणार 51. 26 + 40 किती मिळणार 40. 21 + 14 35 आणि 25 + 20 45. तर यामध्ये आपण चार्ट तयार करून घेतल्यानंतर काय करायचं अगोदर एक्स आणि वाय ॲक्सिस काढायचा आहे. वर्टिकल नंबर लाईन आणि हॉरिझॉन्टल नंबर लाईन काढायची. त्यामध्ये याला म्हणायचं एक्स आणि याला म्हणायचं वाय. दोन्हींचा इंटरसेक्शन पॉईंट याला काय म्हणायचं 0 असं म्हणायचं. तर यामध्ये या एक्स ॲक्सिसवर काय दाखवणार आपण स्टँडर्ड दाखवणार. काय दाखवणार आहोत स्टँडर्ड दाखवणार आहोत. स्टँडर्डमध्ये पहिला जो आहे तो आहे 5th, नंतर 6th 7th आणि पुढचा 8th. अशा पद्धतीने 4 स्टँडर्ड्स आपण त्या ठिकाणी दाखवणार आहे 5th 6th 7th आणि 8th. त्यानंतर वाय ॲक्सिसवर दाखवायचे नंबर ऑफ स्टुडंट्स. त्यासाठी स्केल आपण घेतले 1 cm इज इक्वल टू 10 स्टुडंट्स.
म्हणजेच तर 0 नंतर काय लिहिणार 10 20 30 40 50 60 जास्तीत जास्त जे काही टोटल आहे ते 51 पर्यंत आहे, म्हणजे इथं 60 पर्यंत तुम्ही लिहिणं पुरेसं आहे. त्यानंतर बघा 5th स्टँडर्डसाठी आपण कॉलम काढूया अगोदर. 5th स्टँडर्ड जो आहे त्याची टोटल किती आहे 51 आहे, म्हणजे 50च्या वरती एक रेषा तुमच्या ग्राफ पेपरवर 50 आणि 60च्या मध्ये 10 लाईन्स असतील, पेंट लाईन्स. त्या 10 लाईन्स मधली 50च्या वरची पहिली जी लाईन असेल ती काय असणार आहे 51 असणार आहे. या ठिकाणी तुम्ही लिहिणार 51. 5th स्टँडर्ड साठी अगोदर एक बार करा. त्यानंतर त्यामध्ये बॉईज आपल्याला दाखवायचे आहेत, लाईन्स नाही बॉईज दाखवायचे, आणि रिकामा जो काही स्तंभ असणार आहे, जो बार असणार आहे तो कोणासाठी आहे गर्ल्ससाठी. मग 5th स्टँडर्डमध्ये बॉईज किती आहे 34 आहे. 34 किती कुठे येणार 30 आणि 40च्या मध्ये येणार 35, आणि त्याच्या खाली एक लाईन जी असेल तिथं काय येणार 34 येणार आहे, म्हणून इथं लिहिणार 34. आणि ते जे आहे अशा पद्धतीने लाईन्स दाखवायच्या. म्हणजे 5th स्टँडर्डमध्ये 34 बॉईज आणि राहिलेले जे काय आहे 70 त्या काय असणार आहे गर्ल्स असणार आहे. तसंच आपलं 6th स्टँडर्ड बघा. 6th स्टँडर्डमध्ये टोटल जे आहे ती किती आहे 40, म्हणजे 40 एवढ्या हाईटचा अगोदर तुम्ही बार काढायचा आहे. 40 एवढ्या हाईटचा बार काढल्यानंतर 40 हाईटमध्ये बॉईज किती आहे 26 आहे. 26 कुठे येणार आहे 20 नंतरची 6वी लाईन जी असेल ती काय असणार आहे 26 असणार आहे. 20 नंतरची 6वी लाईन 6th लाईन, यामध्ये हे 26 काय आहे बॉईज आहे, आणि राहिलेले वर्ष 14 काय गर्ल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टँडर्ड 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्डमध्ये टोटल स्टुडंट्स आहेत 35. मग 35 एवढ्या हाईटचा 35 कुठे येणार या ठिकाणी 30 आणि 40च्या मध्ये एवढ्या हाईटचा जो बार असेल तो 7th स्टँडर्डसाठी आपण काढणार आहोत. आणि त्यामध्ये बॉईज किती आहेत 21 आहे, म्हणजे 20च्या वरची पहिली रेषा असणार आहे 21. त्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने लाईन्स द्यायचे आहेत, आणि राहिलेले वरचे 14 जे आहेत त्या काय गर्ल्स आहेत. 8th स्टँडर्ड बघा. 8th स्टँडर्डसाठी टोटल जे आहे ती आहे 45, म्हणजे 45 हाईटचा आपण अगोदर काय काढणार आहोत एक बार काढणार आहोत. मध्ये 25 काय बॉईज आहेत. 25 कुठे येणार 30 आणि 20 आणि 30च्या मध्ये येणार. 20 आणि 30च्या मध्ये 25 बॉईज आहेत. 20 आणि 30च्या मध्ये जे काय असणार आहे ते बॉईज या ठिकाणी दाखवायचे आहे. बघा इथे बॉईज आहे, राहिलेले 20 काय असणार आहेत गर्ल्स असणार आहेत. हे सब डिवायडेड बारग्राफमध्ये जी काही दोन डिफरंट इन्फॉर्मेशन असेल एकाच क्वांटिटीशी रिलेटेड, आता एकाच स्टँडर्डशी रिलेटेड बॉईज आणि गर्ल्स हे दोन वेगवेगळे इन्फॉर्मेशन आपण एकाच ग्राफमध्ये दाखवलं, म्हणजे त्या स्टँडर्डचा टोटल जो काही आहे स्टुडंट टोटल किती आहे ते कळतं, त्यात बॉईज किती आहे आणि गर्ल्स किती ते सुद्धा कळतं. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी या सब डिवायडेड बारग्राफमध्ये दाखवता येते. अशाच पद्धतीने पुढची जी काही दोन उदाहरणं आहेत ती सुद्धा तुम्ही सॉल्व करायची आहेत.